बघा किती म्यूट आहे. आय लव्ह पण तिला ॲटिट्यूड आहे. बघा किती म्यूट आहे. आय लव्ह पण तिला ॲटिट्यूड आहे. तुम्ही जर तर प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला इथे ओपन करायचं आहे. कॅपकट तुम्ही इथे ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करायचं आणि आपण जो बीटमा व्हिडिओ दिला मटेरियलमध्ये तो तुम्हाला सिलेक्ट करून इथून ॲड करायचा. हा व्हिडिओ इथे ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर हे तुम्हाला एक्स्ट्रा कडूचं एक ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो बीटमा व्हिडिओ असेल त्यामध्ये आपण बीट दिले आहेत. हे तुम्ही बघू शकाल की हे आपले इथे 5 बीट आहेत ह्या बीटमा व्हिडिओमध्ये. तर आपले ह्या जिथून बीट चेंज होतील तिथून हा व्हिडिओ असेल तिथून स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट इथे चेंज होते तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करूया. ह्याच्या पुढची बीट इथे चेंज होते तर स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो शोच्या बीटमध्ये तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे. स्प्लिट केल्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं, हा जो आपला पहिला भाग आहे व्हिडिओचा त्यावरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं ते स्क्रोल करायचं आहे. रिप्लेसचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून इथं तुम्हाला तुमचा फोटो सिलेक्ट करून ॲड करायचा आहे. आणि सेट नसेल बसला तर 2 बटन इथून सिलेक्ट करायचं आहे. आता पुढचे जे 4 बीट राहतील त्यांना आपल्याला 4 वेगवेगळे इथून फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. आता सांगितलं तशा प्रकारे इथून फोटो ॲड केल्यानंतर सिम्पली आता आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा यायचं आहे आणि इथं मग ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि आपण तुम्हाला 5 PNG देईल ते तुम्हाला इथून ॲड करायचं. पहिलं PNG इथून हे ॲड करायचं. हे चिल्ड्रन जेवढा हा पहिला फोटो तेवढेच ठेवायचं आहे आणि रिप्लेसवरती क्लिक करून तेच PNG पुन्हा ॲड केल्यानंतर स्क्रीनवर इथून सेट होऊन जाईल. त्याच्यानंतर दुसरं जे PNG आपल्या सिम्पली डुप्लिकेट करायचं आहे, म्हणजे ह्या PNGला आपल्याला एक इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी त्या PNGवरती क्लिक करायचं. ॲनिमेशनचं ऑप्शन खाली मिळून जाईल त्यावरती क्लिक करू. इनमध्ये एक इफेक्ट आहे फेड इनचा, इथून सिलेक्ट करायचं आहे आणि ह्याची लेंथ 1.0 ठेवायची. अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता ह्या PNGवरती क्लिक करायचं आहे. डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि दुसऱ्या PNGची लेंथ असेल जेवढा दुसरा फोटो आहे तेवढीच ठेवायची आणि रिप्लेसवरती क्लिक करून दुसरं PNGतून ॲड करायचं. अशा ठीक आहे. तर इथून मला PNG आणि फोटो आत्ता सांगितले तशा प्रकारे इथून ॲड करून घ्यायचे. मी पण घेतो, तुम्ही पण घ्या. इथे तुम्ही बघू शकाल की आपण सर्व फोटो आणि PNG ॲड केल्यानंतर हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचा आणि ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करू. इंच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल फेड इन 2चा, इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची खालची लेंथ संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला कट अप ब्लॅक ड्रॉप हा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि त्याच्या पुढचे 3 फोटो असतील त्या 3 फोटोला इनमधला फेड इनचा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला तिसरा फोटो आहे ना त्यावरती क्लिक करायचं आहे. फोटोवरती आपल्या इथे क्लिक करायचं. इथून मग फोटोवरती क्लिक केल्यानंतर इथं मग खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं अशा प्रकारे आणि सिम्पली तुम्हाला व्हिडिओ एकचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल रोटेशन एररचा, इथून सिलेक्ट करायचं अशा प्रकारे चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचे फोटो सिम्पली आपल्याला आहे ना त्याच फोटोवरती क्लिक करायचं आहे. इथं मग खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ एकवरती क्लिक करून स्प्लिटच्याच ऑप्शनमध्ये यायचं येते. यामध्ये आल्यानंतर 3 प्लेट स्प्लिटचा जो व्हिडिओ असेल तो तुम्हाला स्प्लिटमध्ये मिळून जाईल. इथून सिलेक्ट करा अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला शेवटचा फोटो असेल त्याला पण आपल्याला सिम्पली त्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर इफेक्टचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्या स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये पॉपिंग कॉलेज हा जो व्हिडिओ असेल तो तुम्हाला इथे मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करायचं बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर पहिले एन्जुटे यायचे आणि आता तुम्हाला इथे खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ एकवरती क्लिक करून हे तुम्हाला सिम्पली डेकोरच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. डेकोरच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट हा जो बटरफ्लायचा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्या पेक्षा चिल्ल्यानंतर पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरतीच एक्सपोर्टचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.